नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत 21 नोव्हेंबर 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट जे असणार आहे महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या अंतर्गत आलेलं आहे। खूप महत्त्वाचं अपडेट आहे। तर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टचे जे आहे टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे तर 2026 साठीचं तर ते उपलब्ध झालेलं आहे। त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। हायर एज्युकेशन जे आहे त्या संदर्भातले जे आहे तर CET तर ती असणार आहे। मग हायर एज्युकेशनमध्ये आहे तर MPA म्हणजे MP एड असेल CET किंवा महाराष्ट्र MP एड फील्ड टेस्ट जे आहेत ऑफलाईन तर त्याच्यासाठीचे 22 डे जे आहेत एक्झामचे ते आलेले आहेत। हायर एज्युकेशन जे आहेत MED CET 2026 साठीची तर 25/3/2026 असणार आहे। टेक्निकल एज्युकेशन जे आहे HM CET 2026 25 मार्च 2026ला एक्झाम असेल। त्यानंतर हायर एज्युकेशन जे आहेत त्या संदर्भातले एक्झाम डिटेल जे आहेत टेंटेटिव्ह डेट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मग LLB 3 इयर असो, BP एड असो किंवा BP एड फील्ड टेस्ट असो, बी डिझायनिंग CET असो, MBA CET MMS CET आहे, त्यानंतर BEd MEd 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स जो आहे तर त्या संदर्भातले जे आहे, त्यानंतर फाईन आर्ट जे आहे तर त्या संदर्भातले एक्झामची डेट जे आहे, त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जे आहेत तर त्या संदर्भातले जे CETचे एक्झाम असतात त्या संदर्भातले जे डिटेल आहे तर ते आलेलं आहे। टेंटेटिव्ह डेट जे आहेत एक्झामच्या 2026 साठीच्या त्या उपलब्ध झालेल्या आहेत। त्या संदर्भातले आलेली ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। जे विद्यार्थी वरील कोर्ससाठी तयारी करत आहेत किंवा त्यांना CET द्यायची आहे त्यांच्यासाठी आलेला हा अपडेट आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते। थँक्स फॉर द वॉचिंग।